नमस्कार, माय महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत। आजची रेसिपी आहे व्हेज कटलेट। भरपूर भाज्या घातलेले हे खमंग आणि कुरकुरीत कटलेट खायलाही खूप छान लागतात। चला तर मग रेसिपीला आता आपण सुरुवात करूया। कटलेट बनवण्यासाठी साहित्य घेतले आहे 1 टीस्पून आमचूर पावडर, 2 उकडलेले बटाटे किसून घेतले, 1 मोठी वाटी किसलेला कोबी घेतला आहे, अर्धी वाटी फ्रोझन मटार घेतलाय, तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ओला मटार घेऊ शकता, अर्धी वाटी कोथिंबीर घेतली आहे, 1 गाजर किसून घेतले, 1 छोटी ढोबळी मिरची अगदी बारीक चिरून घेतली आहे, 4 मिरच्या, आलं आणि लसूण याचा ठेचा घेतला आहे, 1 वाटी किसून घेतलेलं बीट घेतलेलं आहे, 1 टेबलस्पून कसुरी मेथी घेतली, 1 कांदा अगदी बारीक चिरून घेतला आहे आणि ब्रेडच्या 5 स्लाइसचे ब्रेड क्रम्स करून घेतले आहेत। आता यातल्या भाज्या ज्या आहेत बीट, कोबी, गाजर, मटार, ढोबळी मिरची आणि कांदा हे थोड्याशा तेलावरती परतून घ्यायचे आहेत। गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये आता आपण 1 टेबलस्पून तेल घालू। हे तेल आता गरम झाले आहे, यामध्ये घालूया हा बारीक चिरून घेतलेला कांदा। हा कांदा थोडासा परतून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये घालायचे आहे हा किसून घेतलेला कोबी। कोबीमध्ये चिमूटभर मीठ घालून त्याला सुटलेले पाणी येथे पिळून घेतले आहे। त्यानंतर घातला आहे मटार। आता घालू हा किसून घेतलेला गाजर आणि अगदी बारीक चिरून घेतलेली ही ढोबळी मिरची। सर्व भाज्या इथे आता घालून झाल्या आहेत, हे आता चांगले परतून घेऊ। 3 ते 4 मिनिटे याला चांगली वाफ येऊ द्यायची आहे। यामध्ये आता घालू आलं, लसूण आणि हिरव्या मिरचीचा हा खरडा। हा खरडा घातल्यामुळे कटलेटला चव अगदी छान येते। आणखीन थोडीशी वाफ येण्यासाठी याच्यावरती आता आपण झाकण ठेवूया। झाकण ठेवल्यानंतर 2 मिनिटे वाफ येऊ देऊ। वाफेवर आता या भाज्या अगदी छान शिजल्या आहेत। वाफवलेल्या या भाज्या आता थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊ। भाज्या थंड होत आहेत तोपर्यंत आता दुसऱ्या पॅनमध्ये आपण बीट वाफवून घेऊया। पॅनमध्ये 1 चमचा तेल घालून हा किसून घेतलेला बीट आपल्याला आता वाफवून घ्यायचा आहे। बीट अगदी पटकन शिजतो, त्यामुळे अगदी 2 मिनिटातच तो आपल्याला बाजूला काढून ठेवायचा आहे आणि थंड करायला ठेवायचा आहे। यावर आता झाकण ठेवू आणि थंड व्हायला बाजूला ठेवून देऊ। तुम्ही पाहू शकता बीट वाफवूनही झाला आणि तो आता थंडही झाला आहे। सर्व भाज्या आता वाफवून झाल्या आहेत आणि थंडही झाल्या आहेत। एका बाउलमध्ये आता या सर्व भाज्या काढून घेऊ। यानंतर यामध्ये घालूया हा वाफवून घेतलेला बीट। आता यामध्ये घालू बारीक चिरून घेतलेली ही कोथिंबीर। यानंतर ही घालू कसुरी मेथी। कसुरी मेथी घातल्यामुळे कटलेटला चव अगदी छान येते। आता घालू ही आमचूर पावडर। त्यानंतर घालू हे ब्रेड क्रम्स। हे घालू उकडलेला आणि किसून घेतलेला बटाटा। उकडलेला बटाटा आणि ब्रेड क्रम्समुळे कटलेटची बाइंडिंग अगदी छान होते। त्यानंतर घालू ही पाव चमचा हळद, थोडेसे मीठ, पाव चमचा गरम मसाला। हे आता चांगले मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर चांगले मळून घेऊ। कटलेटचे मिश्रण आता अगदी छान असे तयार झाले आहे। तुम्हाला हवे असल्यास याच्यामध्ये ज्या भाज्या घातल्या आहेत आणि इतर साहित्य घातलं आहे याचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। आता कटलेट तयार करून घेऊ। मध्यम आकाराचा गोळा घेऊन तो चपटा आणि लांबट असा त्याला शेप देऊन घ्यायचा आहे। अशा पद्धतीने कटलेट तयार करून घ्यायचा आहे। असे सर्व कटलेट येथे तयार करून घेतले आहेत।
तुम्ही पाहू शकता आपण घेतलेल्या साहित्यामध्ये 11 कटलेट तयार झाले आहेत। हे सर्व कटलेट्स आता ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घ्यायचे आहेत। ब्रेड क्रम्समध्ये कटलेट घोळवून घेतल्यामुळे हे कटलेट्स अगदी कुरकुरीत आणि अगदी छान खरपूस होतात। कटलेटच्या सर्व बाजूने ब्रेड क्रम्स लागले जातील असे आपल्याला इथे पाहायचे आहे। एका पाठोपाठ एक असे सर्व कटलेट्स ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घेतले आहेत। ब्रेड क्रम्समध्ये घोळवून सर्व कटलेट आता तळण्यासाठी तयार झाले आहेत। पॅनमध्ये तेल टाकूया। हे कटलेट्स कमी तेलामध्ये शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत। आता इथे एका वेळेला 3 कटलेट्स शॅलो फ्राय करून घेत आहे। 1 मिनिट झाला आहे, याची आता साइड चेंज करून घेऊ। तुम्ही पाहू शकता मस्त असा कलर इथे याला आलेला आहे। ब्राऊन कलर येईपर्यंत हे कटलेट्स आपल्याला परतून घ्यायचे आहेत। कटलेटची साइड आता पुन्हा एकदा बदलून घेऊ। हे कटलेट्स कुरकुरीत होईपर्यंत चांगले परतून घ्यायचे आहे। तळताना मस्त असा स्वाद सगळीकडे पसरला आहे। कटलेट्स मस्त खमंग आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून झाले आहेत, ते आता आपण बाहेर काढूया। तुम्ही पाहू शकता मस्त असा गोल्डन कलर कटलेट्सला आला आहे। या पद्धतीने सर्व कटलेट्स आपल्याला शॅलो फ्राय करून परतून घ्यायचे आहेत। खाण्यासाठी सर्व कटलेट्स आता रेडी झाले आहेत। तुम्ही ब्रेड बरोबर खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉस लावूनही तुम्ही कटलेट्स ही खाऊ शकता। लहान मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता, स्नॅक्स म्हणून खाऊ शकता। संध्याकाळी टी टाईममध्ये तुम्ही हे कटलेट्स करून खाऊ शकता। अतिशय हेल्दी असलेले हे कटलेट्स तुम्हीही एकदा करून पहा। तुमच्या मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।